आज सकाळ सकाळी हेअरवॉश करून घेतला, पूजेला बसली. आज पारायणाचा तिसरा दिवस होता आणि मला ना आज बाहेर जायचं होतं. त्यासाठीच माझी सगळी घाई झाली होती. पारायणाला बसली, ग्रंथ वाचून घेतला, त्यानंतर नाश्ता करायला घेतला आणि मग बाहेर गेल्यावरती दुपारी उन्हाची आल्यावर छान अशी एक झोप काढली. दिवसभर कोणताच शूट केला नाही, डायरेक्ट संध्याकाळचा शूट घेतला आणि आज पारायणात 7वा, 8वा आणि 9वा असे 3 अध्याय मी वाचले आणि त्या अध्यायाचे महत्त्व मी तुम्हाला सांगते. अध्याय 7 मध्ये संकट निवारण या अध्यायातून स्वामी समर्थांच्या भक्तावरील कृपाळू लीलांचे वर्णन, जे भक्तांचे संकटे व दुःख दूर करतात. तसेच अध्याय 8 मध्ये या अध्यायात भक्तांच्या पूर्वकर्मामुळे येणाऱ्या अडचणी व संबंध यांपासून स्वामी कशा प्रकारे मुक्ती देतात यांचे वर्णन आहे. तसेच मन शांती मिळवण्यासाठी हे अध्याय खूप महत्त्वाचे मानले जातात. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचेही काही फायदे आहेत. तसेच अध्याय 9 मध्ये या अध्यायातून शंकररावाच्या कथेच्या माध्यमातून या अध्यायात स्वामी कठीण प्रसंग आणि अकाली मृत्यूच्या भयापासून वाचवतात हे स्पष्ट केलेले आहे. आणि माझ्या थ्रू तुम्हाला काही ग्रंथाचे मी अध्यायाचे महत्त्व सांगते आणि त्या महत्त्व ऐकण्यात सुद्धा खूप फायदा आहे. आणि मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच 7 दिवसाच्या पारायणाचा शेअर करणार. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.